नमस्कार. दत्ताराम पुंजाजी घोगे, आपली माणसं, जिव्हाळ्याची माणसं, माझ्या चॅनलवरून आज माझ्यासमोर अष्टपैलू व्यक्तिमत्व मोहन शांताराम नेरुरकर साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती संध्याताई मोहन नेरुरकर, आज हे जोडपं लक्ष्मीनारायण जोडपं आज आपल्या भेटीला आलेलं आहे. महत्त्वाचे असे की अमृत महोत्सव जो आपला 29 तारखेला आणि त्यांचा आज आमच्या ज्येष्ठ नागरिक संघात खूप मोठा सन्मान सत्कार झाला आणि उद्या आम्ही आमच्या GSB गार्डनमध्ये त्यांचा सत्कार आम्ही आमच्या गुन्ह्या गोविंदाने आमच्या संपूर्ण ज्येष्ठ नागरिक परिवाराच्या वतीने आम्ही करणार आहोत. आज मी ह्या दोन ज्येष्ठांना भेटतोय. विशेष म्हणजे मोहन शांताराम नेरुरकर, तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. संध्याकाळी आपलं सरचे स्वागत. आपण की आयुष्याच्या संध्याकाळी वयाची 75 झाली, व 75मध्ये तुमच्यातला जो उत्साह, तुमच्यातला जो जोश, जे सगळं जे स्ट्रॉंग आहे, कणकर आहे, याच्या मागचं राज काय, गुपित काय? त्यातलं गुपितमध्ये एकच आहे की आलेलं काम करत राहणं. त्या कामाबद्दल आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण दुसऱ्याला त्याचा अजिबात त्रास होता कामा नये या वृत्तीतून काम करत राहिल्यामुळे आम्हाला कधी काम जड वाटलंच नाही आणि आरोग्याची तशी आम्हाला परवा वाटली नाही. तसेच आम्ही काम करत राहिलो. निस्वार्थपणे काम करणारे नेरुरकर, संध्याताई, जशी तुमची सोबत आहे नेरुरकरांबरोबर, नेरुरकरांची अजून एक सोबतीन आहे, ही गुपित आहे. ती म्हणजे 2 चाकावरची सायकल. ही सायकल त्यांच्या हातून कधी सुटली नाही आणि तुमचा संसारही 1980 पासून अजून पण त्यांनी तो संसारचा जो गाडा ठेवला, चालू ठेवला. तर आपण आयुष्याच्या मागे वळून पाहताना काय अनुभव सांगा तुम्ही? अनुभव म्हणजे एकच आहे की खरं म्हणाल तर हा माझा एकट्याचा हे सगळं नाही आहे. माझ्या जोडीला माझी मिसेस आहे आणि तिने जो मला सपोर्ट केलेला आहे तो एवढा सपोर्ट आहे की म्हणजे मी काहीच नाही. कारण कशासाठी, एकच मी त्याचं उदाहरण देईन की मी ज्यावेळी रिटायर झालो तेव्हा माझा सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला आमचे मॅनेजर वगैरे सगळे होते. तर त्यांनी सुरुवात केली की नेरुरकर वहिनीने आम्हाला एवढी मदत केलेली आहे, कारण ती नानवटीत नर्स होती आणि रिटायर झाली. तर नेरुरकर वहिनीने आम्हाला एवढीच मदत केलेली आहे, एवढं म्हणजे आमच्या मिसेसला सांभाळलेलं आहे, एवढं आमच्या मुलांना त्याने पालनपोषण करताना काय करायचं वगैरे सांगितलेलं आहे आणि एवढी मदत झालेली आहे की आम्ही नेरुरकरांना एकदा विसरू पण वहिनींना विसरणार नाही. मग यामागचं खरं रहस्य तीच आहे. तेव्हा मी त्यांना मग म्हटला सेंडअप माझा करताय की माझ्या मिसेसचा. मी त्यांना त्यावेळी विचारलं होतं, ते हसायला लागले सगळे. तर ते म्हटलं बरोबर आहे, कारण विचार साथ असल्याशिवाय मी इथपर्यंत येऊ शकलो नाही. परशुरामाच्या भूमीतलं कोकणातल्या लाल मातीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फोंडा घाटात जन्मलेले, म्हणजे त्यांचा 29 सप्टेंबर 1949 आणि त्यांनी जी जीवनाची वाटचाल, मग त्यांनी मुंबईला 70ला आले. 70ला आल्यानंतर 1980मध्ये त्यांचं लग्न झालं, पण 72ला त्यांनी एका कंपनीत नोकरी केली. पण विशेषतः आरोग्य सेवक म्हणजे रुग्णांना सतत मदत करणं, ह्या मंडळींनी काम मोठं केलेलं. दहिसरमध्ये यांचा ठसा म्हणजे अष्टपैलू गायक म्हणजे आमचे दहिसर भूषण म्हणजे बालचंद्र पात्रे यांच्याकडून त्यांनी 2005ला संगीत त्यांनी संगीताची उपासना केली, गायन आणि गोड मधुर गळ्यातला असा गायक आपल्याला जो लाभला गेला आणि आज दहिसरकरांचं एक भाग्य आहे. संध्याताई, आज तुमच्या जीवनातलं संगीत कसं आज हे आहे जरा सांगा. आपण संगीत म्हणजे तुम्ही संसारामध्ये तुमच्यातला जो समतोल किंवा तुमच्यातले विचार किंवा तुमच्यातले जे काय अनुभव. त्यांचा स्वभाव अतिशय शांत आहे. ते कधीच बोलत नाही. मी उलट तापट आहे, थोडी चिडखोर आहे, पण ते सगळ्यांना सांभाळून घेतात आणि परमेश्वराची कृपा आणि वाडवडिलांचे आशीर्वाद. सायकलवर एवढे फिरत असतात, अख्खा दहिसरमध्ये जाईल तिथे आमचे मोहन नेरुरकर आणि त्यांची सायकल आहे ब्रँड झालाय.
जे मराठा कॉलनी दिसणार, नंतर तुम्हाला ते दहिसर स्टेशनला दिसणार, पलीकडे दिसणार. म्हणजे दहिसरमध्ये सगळे 10 पाड्यामध्ये त्यांचा संचार असतो. साहेब हे सगळं बळ येतंय कुठून तुम्हाला? त्याच्यात मूळ सांगायचं तर एकच की आमच्या वाडवडिलांची पुण्याई एक आणि देवाची कृपा. त्याचप्रमाणे मला जर मुंबईला आणलं असेल तर दादा गवाणकर म्हणून होते म्हणजे माझ्या भावाचे मेवणे. त्याने मला हा पाहिजे, मला बाबूराव म्हणजे हा बाबूराव मला पाहिजे आणि त्याने मला इथं घेऊन आले आणि ह्या फॉरेन कंपनीत मला नोकरी लावली. मला इंग्लिशचं तेवढं काहीच नव्हतं. फॉरेन कंपनीत त्याने आपल्या वाजनावर नोकरी लावली आहे आणि माझा भाऊ मोठा बापू नेरुरकर आणि त्या दोघांच्या सहकार्याने मी आज एवढा झालेला आहे. तेव्हा भोपळणबाई पसरली मागचे गुण विसरली असं नाही, तर ते माझं खरं दैवत आहे. तेव्हा मी कधी विसरू शकत नाही. बघा, ते मुंबईत नोकरीला लागले. पहिले सुरुवातीला आले वरळीच्या आदर्श नगरात राहिले. आदर्श नगरात राहता राहता त्यांनी कांदिवलीला आपलं स्वतःचं घर घेतलं, कुटुंबाचा संसार, आणि ते करत करत जेव्हा दहिसरला आले, दहिसरच्या मातीत रुजले गेले. अनेक संसार संघटनाशी एकरूप झाले. आमचं जे आज हे रजिस्टर स्वातंत्र्य सैनिकांनी स्थापन केलेलं ज्येष्ठ नागरिक सहयोग केंद्र, आज सहयोग केंद्रातही त्यांचा आमचे विद्यमान अध्यक्ष सुंदर साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला आणि ते आज या कार्यकारिणीत काम करत आहेत. म्हणजे मुंबईतल्या पश्चिम उपनगरातल्या दहिसरमध्ये एक सोडून 10 संस्थेत काम करणारा आणि आमचे ज्येष्ठ नागरिक संघामध्ये तिथे ज्येष्ठांची बाग फुलवणारे असा